आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे एकसमान वर्तुळाकार गती आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्री बलाची किंमत मॅग्निट्यूड किंवा मराठीच्या पुस्तकामध्ये दिले बघा इफेक्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्री बलाचे परिणाम अभ्यासणार. हा जो महत्त्वाचा घटक आहे नेमकं यातून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे? इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स. न्यूटनचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ की न्यूटनचा लॉ ग्रॅव्हिटेशनल लॉ आपण बघितलेला आहे. त्या ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये न्यूटननं सांगितलेलं आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. हे याला म्हणायचं इन्व्हर्स स्क्वेअर लॉ किंवा इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स. तर या पॉईंटमध्ये आपण हा न्यूटनचा इन्व्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स हा पॉईंट बघणार. तत्पूर्वी आपण बघूया व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे काय? सर्क्युलर मोशन आपल्याला माहिती आहे. मोशन अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ सर्कल दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. बट व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? If an object is performing circular motion with constant speed, then that motion is called as uniform circular motion. एखादी वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असेल आणि तिची चाल स्थिर असेल, तिची चाल एकसारखी असेल तर त्या गतीला आपण म्हणणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक समान वर्तुळाकार गती म्हणजेच युनिफॉर्म म्हणजे काय? युनिफॉर्म राहते काय? कॉन्स्टंट राहते? व्हेलॉसिटी. सर्क्युलर मोशनमध्ये व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि सर्क्युलर मोशन म्हटलं की सेंट्रिपिटल फोर्स आला, अभिकेंद्री बल आलं आणि ह्या अभिकेंद्री बलाची दिशा कुठं असते? केंद्रकाच्या दिशेला असते. देन व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ दिस सेंट्रिपिटल फोर्स? That is equal to F is equal to mv square upon r. Suppose this is equation 1. हे पहिलं समीकरण. अभिकेंद्री बलाची किंमत किती आहे? F बरोबर mv वर्ग भागिले r. मग m म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट, त्या वस्तूचं वस्तुमान. v is the speed, चाल, and r is the radius of orbit in which planet is revolving in circular orbit. आता आपण असं कन्सिडर करूया. Consider a planet is revolving around a sun in circular orbit. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? एक ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. वर्तुळाकार कक्षेत फिरतोय म्हणजे त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स अभिकेंद्री बल कार्य करतंय. आणि ह्या अभिकेंद्री बलाची किंमतच किती झाली? F बरोबर mv वर्ग भागिले r. आता ह्या इक्वेशन 1 मध्ये जी v म्हणजे चाल जी आहे त्या चालीची किंमत आपण कशाद्वारे काढायचे? t and r यांचा उपयोग करून आपल्याला v चा फॉर्म्युला मिळवायचा आहे. व्हॉट इज t? पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे आवर्त काल. तो आपण कशाने दाखवतो? कॅपिटल T. r काय आहे? रेडियस ऑफ ऑर्बिट. ती कशाने दाखवतो आपण? रेडियस ऑफ ऑर्बिट r. आता इफ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर मोशन देन इट कव्हर्स डिस्टन्स दॅट इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ सर्कल इन वन रोटेशन. एक परिक्रमा पूर्ण करत असताना तो ग्रह सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करत असताना किती अंतर कापतो? तर त्या वर्तुळाच्या परिघा एवढा. म्हणजेच किती? डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय प्लॅनेट इन वन रोटेशन. किती येतं ते? 2πr. आता याचं सूत्र आपल्याला माहिती आहे चालीचं. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि हे डिस्टन्स तर किती आहे? पेरिमीटर ऑफ सर्कल अपॉन पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन दॅट इज इक्वल टू t.
म्हणजेच हे सूत्र झालं 2πr/t. म्हणजे व्हीचं सूत्र आपल्याला काय मिळालं, v इज इक्वल टू 2πr/t. सपोज दिस इज इक्वेशन 2. आता 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये v ची किंमत मिळाली ती आपण 1 मध्ये लिहूया. पुट 2 इन इक्वेशन 1. समीकरण 2 मध्ये जी v ची किंमत मिळाली ती 1 मध्ये लिहिल्यानंतर समीकरण 1 काय होते बघा, f बरोबर m आहे तसं v ची किंमत किती मिळाली आपल्याला, 2πr भागिले t कंसाचा वर्ग अपॉन हे r. याचा वर्ग करून घेतला, m तसंच राहिलं, 2 चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय वर्ग, r चा वर्ग r वर्ग भागिले हे t चा वर्ग, आणि हा जे r भागिले आहे ते उलटून गुणिले झालं म्हणजे t² r. पुन्हा इथं r वर्ग मधला एक r आणि हा एक r काय झाले, निघून गेले. आपल्याला सूत्र मिळालं. आता हे ऍडजस्ट करून लिहायचं, 4π वर्ग m इंटू r, छेदस्थानी केवळ राहिलं t वर्ग. समजा हे इक्वेशन आहे 3. आता ह्या इक्वेशन 3 ला मल्टिप्लाय अँड डिव्हाइड काय, इक्वेशन 3 बाय r². हे जे 3 नंबरचं समीकरण आहे, या 3 नंबरच्या समीकरणाला r वर्गनं मल्टिप्लाय अँड डिव्हाइड गुणायचं आहे आणि आपल्याला भागायचं आहे. हे कशासाठी करायचं आहे, तर आपल्याला केपलरचा लॉ मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी या अंशाला आणि छेदाला आपण r वर्गनं भागतोय. किती नंबरचं इक्वेशन, 3. f बरोबर हे आहे तसं राहिलं, 4π वर्ग m, हे r तसंच राहिलं भागिले t वर्ग. आता ह्या समीकरणाला काय करायचंय, r वर्गनं गुणलं आणि भागलं, जेणेकरून समीकरणामध्ये कोणतीही किंमत बदलणार नाही. काय होईल बघा, 4π वर्ग m, r चा वर्ग आणि r काय झाले, r चा घन भागिले हे r वर्ग आधी लिहिलं आणि t वर्ग नंतर लिहिलं. आता हे समीकरण पुढे कसं लिहिते मी बघा, 4π वर्ग m भागिले r चा वर्ग गुणिले हे फक्त 2 सेपरेट काढले, r³/t². का, आपल्याला माहिती आहे केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन आपल्याला काय सांगतो, t² directly proportional to r³. Square of its period of revolution is directly proportional to cube of mean distance of planet and sun. आवर्तकालाचा वर्ग हा ग्रह आणि सूर्य यांच्यामधल्या अंतराच्या घनाशी समानुपाती असतो. म्हणजेच काय झालं, t वर्ग भागिले r³ बरोबर कॉन्स्टंट, आणि त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतोय, k. t वर्ग भागिले r³ बरोबर k. पण आपल्याकडे काय आहे, याच्या उलट r³ भागिले t वर्ग, म्हणजे ह्याच्या जागी काय येणार आहे, 1/k. f बरोबर हे आहे तसं 4π चा वर्ग m भागिले r चा वर्ग गुणिले 1/k. हे 1/k कशाबद्दल आलं तुम्हाला कळलं, r³/t² च्या ऐवजी. आता हे जे इक्वेशन आहे, दिस इज इक्वेशन 4. इन इक्वेशन 4 काय दिसून येतं आपल्याला, इन इक्वेशन 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, m कॉन्स्टंट, k कॉन्स्टंट, ऑल दीज क्वांटिटीज आर कॉन्स्टंट. म्हणजेच काय झालं, f इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. दिस इज द इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स. न्यूटननं हा इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स प्रूव्ह करण्यासाठी केपलरच्या 3ऱ्या नियमाचा वापर या ठिकाणी केलेला दिसून येतो. हा जो नियम आहे दॅट इज केपलर्स थर्ड लॉ. हा काय आहे, केपलरचा 3रा नियम, आणि 3ऱ्याच्या नियमाच्या द्वारे न्यूटननं इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स प्रूव्ह केले. त्याचबरोबर हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दिस इज द centripetal force, and this centripetal force is nothing but the gravitational force between two objects.
आणि हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स युनिवर्समधलं सगळ्यात वीक फोर्स आहे, म्हणजे सगळ्यात क्षीण फोर्स आहे. आणि मग तुम्ही म्हणाल की एवढं क्षीण फोर्स बल असताना सुद्धा हे सगळं पृथ्वीवरती स्थिर स्थावर कसं काय आहे? विश्वातल्या किंवा निसर्गातल्या इतर बलांच्या तुलनेत हे गुरुत्वीय बल अतिशय क्षीण